म्हणजे मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की तुझं कधी ठरलं होतं की तुला ऍक्टर व्हायचंय? का आई बाबांनी सांगितलं, का नाही, नाही. मित्रांनी सांगितलं, का तुझं तुलाच ते रिव्हील झालं? मी खूप ब्राईट स्टुडंट नव्हते शाळेत, अजिबातच नव्हते. माझ्याकडून कुणाचीच काही फार अपेक्षा नसतील अशी मी स्टुडंट होते. हा. दिसणं पण ठीक होतं, काही फार टॅलेंटेड आहे असं नव्हतं. पण 11वीत कॉलेजमध्ये एकांकिका बघितल्यावर असं वाटलं की ठीक आहे, आपल्याला जमत नाहीये, जमणार नाही कदाचित, पण आपण या माहोलच्या आजूबाजूला राहू. हा काहीतरी आहे जो नशा देतोय किंवा जो कदाचित जजमेंटची भीती खरं तर तिथेच असते, पण तरीही जजमेंटची भीती नसलेलं काहीतरी फिलिंग आलं असावं मला, की मार्क विचारत नाहीये कोणी. आणि माझी आई पार्लर टिळक शाळेत शिक्षिका, माझे बाबा पण वेल एज्युकेटेड असल्यामुळे प्रेशर होतं की आपण काहीतरी आपल्या आयुष्याबरोबर नीटच केलं पाहिजे, चांगलंच केलं पाहिजे. त्यांचं काय म्हणणं होतं की तू काय करायला पाहिजेस? नाही, ऍक्च्युली आई शिक्षिका असल्यामुळे आईने शाळेत लहान मुलं बघितली होती. प्रत्येकाचं घडणं वेगळं आहे. तिने कधीही मला त्रास दिला नाही. आई बाबांनी त्यांच्या अशा काही वेगळ्या एक्सपेक्टेशन होत्या की तू नव्हत्या बिचाऱ्यांच्या, हेच कर, हे करिअर झालं म्हणजे असं काही नाही, कारण त्यांना कळत होतं हिला त्रास होईल, हिला खूप अवघड जातोय अभ्यास. म्हणजे मी सिन्सिअर होते म्हणून मी व्यवस्थित अभ्यासात होते. खूप हुशार, माझा भाऊ खूप हुशार की तो आदल्या दिवशी अभ्यास करून 85, 90 असं काहीतरी मार्क्स आणायचा, आणि मी खूप अभ्यास केला तरी 70, 65 असं ठीक होतं. म्हणजे काय ते इतके वाईट नाहीये 70. हो, पण त्याच्यासाठी मला खूप स्ट्रेस घ्यावा लागला होता. पण मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर असं वाटलं की हे काहीतरी आहे जे आपल्याला येईल नाही माहित नाही, पण इथे आपल्याला खुश वाटतंय. आणि मग पहिली एकांकिका केल्यावर काहीतरी वर्क झालं असेल. टुवर्ड्स आर्ट प्रेम होतच, कारण माझे आई बाबा उत्तम श्रोता, उत्तम प्रेक्षक आहेत. म्हणजे माझे बाबा बीडीडी चाळीत राहिले, पण त्यांना पार्ल्यात घर घ्यायचं होतं का तर इथे दीनानाथ आहे. त्यांना लहानपणापासून ते स्वप्न होतं की आपण रोज म्हणजे दर आठवड्याला दीनानाथला जाऊन बघू. हा, आणि आम्ही लिटरली पार्ल्यात आल्यानंतर लोकमान्य सेवा संघात ते पार्ले कट्टा आहे, तिथे जितके कार्यक्रम होतात ते सगळे बघितले. एकदम अगदी अर्थतज्ञ आलेत, ते बोलणार आहेत तरी माझे बाबा मला घेऊन जायचे. आणि तसंच झालं की इट इज गुड. म्हणजे असं तुमचं ग्रूमिंग 360 झालं पाहिजे. हो, तुम्ही सगळं ऐकलं पाहिजे ना. हो, कारण ते तुला ऍज अन ऍक्टर पण तुला गरजेचं आहे. हो, आणि उलट्या अर्थाने पण की ते जमिनीवरही ठेवतं की आपण फक्त तेवढ्याच चर्चा ऐकतो, एवढंच बोलतो. बाहेर खूप माणसं काम करतात, खूप जगात यापेक्षा पण खूप वेगळं आहे. हे कुठेतरी आपल्या लोकांच्या झेनने नाही होत आहे. आणि आपण खुश होऊन जातो ना आपल्याच लोकांच्या, आपल्याच एन्व्हायरमेंट मध्ये, आपल्याच लोकांमध्ये. स्ट्रगल आपल्याला खूप मोठं वाटतं की अरे हेच मोठं आहे. त्यामुळे आईबाबांची खूप आवड आहे. म्हणजे ते आताही माझ्या सगळ्या प्रयोग, त्यांना जर चान्स मिळाला तर ते सगळे प्रयोग बघतील. त्यामुळे ते टुवर्ड्स आर्ट इन्क्लिनेशन किंवा प्रेम खूप होतं. आणि म्हणून लहानपणापासून भरतनाट्यमचा क्लास किंवा कुठेतरी गाण्याचं वर्कशॉप आहे, गाणं शिकले नाही मी, पण या वर्कशॉपला जा, त्या वर्कशॉपला जा, हे सगळं केलं. आणि ते कलेचं प्रेम किंवा कलेची आवड असल्यामुळे मग ते एकांकिकेच्या ऑडीमध्ये खूप छान वाटायला लागले. रमले. खूप भीती वाटायची, कारण एकांकिका ऍक्ट करायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू कॉन्फिडन्स. हो, कॉन्फिडेंट मुलगी नव्हते मी, पण मला ते आवडत होतं आणि ते प्रेशरही आवडत होतं. समहाव काहीतरी आपण करतोय आणि एकदम अचानक काहीच नसलेल्या मुलीला एखादं बक्षीस मिळाल्यावर कसं वाटेल की मला खूप अटेन्शन मिळालंय, अरे मला खूप छान म्हणतायत सगळे. तिथून ते सुरुवात झाली. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला.